हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण फिटिंग लाईन सरळ आपली का येत नाही हे पाहणार आहोत. छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, ते तुम्ही फॉलो करा. तुमची फिटिंग लाईन कधीही चुकीची येणार नाही, कधीही फुगा येणार नाही काकेत. फिटिंग ही व्यवस्थितच बसणार. व्यवस्थित असं फॉलो करा, तुम्ही सर्व टिप्स पहा व्यवस्थित, व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, तर तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. तर पहा, प्रिन्स कटचा हा ब्लाऊज आहे. तर तुम्हाला मी करून दाखवणार, फिटिंग तुमच्यासमोर करून दाखवणार आहे की फिटिंग कशी व्यवस्थित आली पाहिजे, किंवा आपला फिटिंग लाईन ही आपली सरळ व्यवस्थित का येत नाही. हे पहा, दोन्ही भाग फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावर एक असा ठेवून घ्यायचा. कोणता भाग व्यवस्थित खालीवर होतं आहे का, कमी जास्त होतं आहे का ते पाहायचं आहे. ते पाहिल्यानंतर हे असं ठेवून पाहायचं आहे. जर खालीवर होत असेल थोडाफार पार्ट जर आपला राहिला असेल, हे तर पहा राहिलेला आहे, राहत आहे, तर मी कट करून घेत आहे. कट करताना कमी जास्त आपल्याकडून होऊ शकतो, तर त्यावेळेस मग आता फिटिंग करताना आपण सर्व ह्या गोष्टी बारकाईने पाहिजे आहेत. पहा, मी इथं हा पार्ट कट करून घेतलेला आहे. तर हा व्यवस्थित, आणि इथं शोल्डरलाही व्यवस्थित पूर्णपणे परफेक्टच पुढून मागून भाग घ्यायचा आहे कट जॉईंट करताना. त्याच्यामुळे काय होतं की कमी जास्त भाग घेतला की फिटिंग हे व्यवस्थित खालीवर सगळं होणारच, मुंडा असो काय असो. इथं पहा, इकडे ह्या साईडचं सुद्धा आपण पाहायचं आहे, एकावर एक पार्ट ठेवून फ्रंट पार्ट, बॅक पार्ट, आणि मुंड्यापाशी आपला पार्ट जर कमी जास्त होत असेल तर ॲडजस्ट आपण करायचं आहे. फिटिंग करताना काटछाट ही थोडीफार करावीच लागते, सर्व व्यवस्थित पाहून. सर्व व्यवस्थित असेल तर गरज नाही, पण जर नसेल तर मग असं व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हे पहा, इथं पण थोडंफार माझं जास्त होत होतं, मी इथं कट करून घेतलेलं आहे. तर पहा, इथून सरळ आहे, तिथूनही व्यवस्थित आपलं झालेलं आहे. आता टिपा टाकतानाही कधीही कमी जास्त अंतर घेऊन टाकायचं नाही, व्यवस्थित परफेक्ट आहे ह्याच साईजने टिपा टाकायच्या आहेत. कारण कुठे पाव, कुठे अर्धा असं जर माप घेतले तुम्ही टिपा टाकताना, बाईक जॉईंट करताना वगैरे, तरीही कापड फिटिंग करताना फिनिश लाईन सरळ येत नाही, आणि खालीवरही कापड जोडताना होतं. पहा, ब्लाऊजचं कधी कधी होत असेल तुमचं तसं. पहा, इथं हा पार्टही व्यवस्थित असा सरळ गोल राऊंड करून घेत आहे. थोडाफार दोरा वगैरे आला असेल, काय असेल तर कट करून घ्यायचं, त्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येते. तसंच ते ठेवायचं नाही, तसंच ठेवल्यामुळे दोरा हे तसंच दिसतात आणि ते घाण दिसतं, फिनिशिंग व्यवस्थित वाटत नाही. इथं पहा, हेही मी नंतर कट करून घेणार आहे, इथला दोरा वगैरे निघलेला. ही बाही आहे, बाहीची मी आपल्या चॅनलवरती ही डिझाईन टाकलेली आहे, पाहायची असली तर तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक नक्की देईन. पहा, इथं आपली बाही आहे. आता बाही आपण व्यवस्थित जॉईंट करताना दोन्ही मधला पार्ट काढून घ्यायचा आहे. तो पार्ट व्यवस्थित शोल्डरवरती ठेवून आपल्याला आता इथून बाही जोडायची आहे. बाही जोडताना अजूनही सांगते, बाही जोडताना कधीही कमी जास्त अंतर घ्यायचं नाही, त्याच्यामुळे बाही व्यवस्थित बसत नाही, कमी जास्त होते, किंवा मुंड्यामध्येही खालीवरपणा बाहीचा येतो, त्याच्यामुळेही आपली फिनिशिंग लाईन व्यवस्थित येऊ शकत नाही. पहा, इथं बाही आपण जोडत आहोत. बाही जोडताना व्यवस्थित जोडायचं आहे, बाहीला कुठेही ताण द्यायचा नाही, किंवा जास्त असं हे करायचं नाही, व्यवस्थित पकडायचे नॉर्मलपणे, आणि आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. पहा, इथं बाही आपली व्यवस्थित परफेक्ट बसलेली आहे. जर काही जणांना तुमची बाही कमी जास्त होत असेल तर का होते, किंवा कमी जास्त बाही होऊ नये म्हणून मी एक नंतर तुम्हाला पुढे फॉर्म्युला देणारच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच लाईव्ह येणार आहोत. लाईव्हमध्ये आपण सर्वपणे सगळं व्यवस्थित टिप्स ट्रिक्स सगळं पाहणार आहोत. तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या चॅनेलचे येईल. त्याच्यामुळे तुम्हाला आलेले आपले व्हिडिओ लवकर समजतील, लवकर दिसतील. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला लवकर व्हिडिओ आलेले समजणार नाहीत, किंवा तुमच्या मोबाईलला दिसणारही नाहीत. पहा, इथं व्यवस्थित आपण बाही पुन्हा जॉईन करून घेत आहोत.
बाही नेहमी कधी पण मधूनच जॉईन करायची, नाही तर मग कमी जास्तही होऊ शकते. इथं पण पहा आपली बाही व्यवस्थित परफेक्ट अशी पुरलेली आहे. बाही जोडताना ताण द्यायचा नाही, ताण देऊ नका, त्याच्यामुळे काखेत किंवा मुंड्यातही चुन्या येतात किंवा बाही अशी ओढल्यासारखी होती. पहा इथं डबल फिने आपण टीप टाकून घेतलेली आहे. तुम्ही डबल टाकत जा टिपा, कधीही सिंगलवर ठेवत जाऊ नका. आणि हा आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खास असेल, कारण की सर्वांची जास्त करून 50% असंच असतं की फिनिशिंग लाईन सरळ येत नाही. तर त्याच्यासाठी छोटे छोटे ट्रिक्स असतात, त्या लक्षात घ्यायच्या असतात. पहा इथं कसं व्यवस्थित जोडलेलं आहे. इथं पण लाईन बघा एकसारखी सगळं पूर्णपणे लाईन म्हणजे टिप टाकून घेतली आहे एकसारखी, कुठेही कमी जास्त अंतर घेतलं नाही किंवा केलं नाही. पाहित आता दुसरी बाही आपण जोडून घेणार आहोत दुसऱ्या ठिकाणी. आणि बाही जोडताना कधीही पुढचा भाग मागचा भाग बघूनच जोडायचा, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की पुढचा भाग मागचा भाग असं उलटसुलट जोडलं जातं. आपण व्यवस्थित बघायचं. खोलगट भाग हा असतो ना बाहीचा, तो पुढच्या साईडला असतो फ्रंटला, आणि ज्या खोलगट नसतो तो बॅक साईडचा असतो. पहा इथं असं बाही व्यवस्थित ठेवून आपण बघून घ्यायची आहे खोलगट कोणता आणि उथळ कोणता. तर खोलगट पुढच्या साईडला असतो, तर असं पुढच्या साईडला टिप मारून घ्यायची. आपण त्याचा मध्य काढून घेतलेला आहे बाहीचा मध्य काढता येत नसेल तर मला कमेंट नक्की करा, मी नक्की सांगेल बाहीचा मध्य कसा काढायचा. तर पहा इथं आपण ही बाही आपण जोडून घेणार आहोत व्यवस्थितपणे. पहा इथं बाही जोडून घेतली आहे. पुन्हा इथंही डबल टिप टाकून घेऊया. इथंही आपल्याला बाही व्यवस्थित अशी पुरलेली आहे, व्यवस्थित बसलेली आहे. बाही कमी जास्त झाली तरी सुद्धा तो फिनिशिंग लाईन व्यवस्थित येत नाही किंवा काखेत चुन्याही येऊ शकतात. पहा इथं आता आपण दोन्हीही व्यवस्थित बाही जोडल्यानंतर पहा ही बाही कशी दिसते, सुंदर ची व्यवस्थित जोडलेली दिसते तुम्हाला. पहा इथं आता आपण काय करूया, इथं लूक पट्टीपासून इथं आपण व्यवस्थित आपले छातीचं माप बरोबर बसतंय का बघूया, जेणेकरून आपलं हे माप कमी जास्त आहे का ते बघता येईल. जर कमी जास्त असेल तर मग काही हरकत नाही. हे तुम्ही बाही जोडायच्या अगोदरच करायचं आहे, कारण हे माझ्याकडून राहिलेलं आहे हे बाही जोडताना. कारण माझं व्यवस्थित कटिंग असतं, त्यामुळं मला त्याचं हे लवकर लक्षात आलं नाही. तर व्यवस्थित हे बाहीचं छातीचं माप बघायचं आहे. जर कमी जास्त जर असेल तर थोडं तिथलं भाग कट करून घ्या तुम्ही. पहा इथं दोरे वगैरे निघलेले आपण कट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित अशी बाही सुलट करायची आहे. फिनिशिंगची टिप कशी मारायची ही तुम्हाला सांगते. फिनिशिंग ही कशी येते, बाहेर धागा दोरा कसलाही दिसणार नाही त्यासाठी सांगते. असं व्यवस्थित सुईची करून घ्यायचं आहे कापड, आपल्याला व्यवस्थित एकावर एकच ठेवायचं आहे. बघा की इथं फिनिशिंग कशी आलेली आहे. किंवा हे पहा आपल्याला मुंड्याचा पुढचा मागचा भाग कसा ठेवायचा आहे, एकावर एक व्यवस्थित असं टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. इथं टिप मारून घेतानाही व्यवस्थित एकावर एक कापड जॉईंट करायचं आहे. पुढं मागं किंवा वाकडं तिकडं ठेवू नका. व्यवस्थितच फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही हे करा. टिप्स नक्की लक्षात ठेवा. पहा इथं ही करायचे. मी पाठीमागे इथं ब्रॉड लेस लावलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं जरा हे होत असेल किंवा भाग हे जाण्यासारखा. पण लेस ही माझी बॅक साईडच्या थोडीशी खालची आहे, व्यवस्थित अशी शो येण्यासाठी किंवा दिसण्यासाठी. पहा इथं दोरे कट करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित दोरे कट करून घेतलेले आहेत आलेले. फिनिशिंगसाठी ह्या गोष्टी खूप बारकाईच्या आहेत आणि बारकाईने केलेल्या पाहिजेत. आता पहा आपण सुलट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सुलट करून घेतल्यानंतर आता पुन्हा त्याच्यावरती दाब टीप टाकायची आहे. दाब टीप टाकल्यानंतर आपण
मापे टाकणार आहोत. तुमचं छातीचं माप जास्त जर असेल तरीही तुमची फिनिशिंग लाईन चुकणार, कारण त्याच्यामुळे छातीचं माप, छातीचा चौथा भाग आणि प्लस तुम्ही शिलाई मार्जिन काय घेतली असेल 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच, ती काय असेल ते त्यात ॲड करून व्यवस्थित माप टाकून घ्यायचे आहेत. ते पाहूनच व्यवस्थित फिटिंगसाठी तुम्ही सर्व आखून घ्यायचं आहे. पहा इथं सरळ आपण दाबटीप टाकून घेणार आहोत. मुंडा जर तुमचा पुढचा मागचा जर मुंड्याचा पार्ट जर कमी जास्त झाला तर 100% तुमची फिनिशिंग लाईन ही चुकती, फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, फिटिंग लाईन ही चुकतीच. पहा इथं सरळ लाईन कशी आलेली आहे. तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा असेल, शिवाय शिकायचा असेल किंवा कटिंग शिकायचं असेल तरी आपल्याला चॅनलवर कमेंट नक्की करा. आपण लवकरच लाईव्ह येत आहोत, त्यामध्ये आपण सर्व शिकणार आहोत. त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांना शिवाय शिकायचं आहे किंवा शिवाय शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांनी लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले व्हिडिओ, आपले लाईव्ह आलेले तुम्हाला लवकर दिसेल. पहा इथं कमरेचा चौथा भाग मी टाकून घेतलेला आहे. इथं छातीचा चौथा भाग आपण टाकणार आहोत. छातीसाठीचा प्रिन्स कट आहे तर आपण इथं 9 टाकणार आहोत व्यवस्थित. आणि इथं दंडघेर टाकणार आहोत. दंडघेर इथं आपला 5, 5.25 आहे. आता पहा ही आपण व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. शक्यतो पेन वगैरे असे शाईचं वगैरे असं वापरू नका तुम्ही. चॉक मिळतात आपल्याला, टेलरिंग चॉक किंवा साधे हे, त्याने तुम्ही व्यवस्थित हे आखून घ्या. पहा इथं व्यवस्थित कशी स्ट्रेट लाईन आपली फिटिंग लाईन आली आहे आणि ह्याच्यावरच आपण टिप मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पहा आपण जे कोणी शिकले नाही आहेत, जे कोणी शिकले नाहीत किंवा शिकण्याची इच्छा आहे किंवा कोणाचा कोर्स झालेला आहे पण तरीसुद्धा येत नाही, अशांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपण सर्व काही बेसिकली गोष्टीपासून शिलाई टिप कशी टाकायची, धागा कसा जोडायचा, A to Z माहिती, तिथून ड्रॉ करण्यापासून, स्टिचिंगपासून, कटिंग सर्व आपण शिकणार आहोत. डिझाईन वगैरे सर्व शिकणार आहोत. सर्व तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला शिकायला मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. पहा इथं फिटिंग लाईनवर पुन्हा आपण शेजारी लाईन टिप टाकून घेतलेली आहे. अशा 3-4 टिपा टाकून घ्या शेजारी, पाव इंचाच्या अंतराने. पहा इथं आपण टिप टाकून घेत आहोत. हे धागा तो पूर्णपणे असा कट करून घ्यायचा आहे. धागेदोरे ठेवू नका, त्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येत नाही की व्यवस्थित दिसत नाही. ज्याला कोणाला टेलरिंग क्लास करायचा, फॅशन डिझायनिंग करायचं, त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पहा फिनिशिंग लाईन, फिटिंग लाईन आपली कशी आलेली आहे एकदम स्ट्रेटमध्ये. ही जर तिरकी चुकीची जर आली तर आपली फिनिशिंग ही चुकतीच, आपली फिटिंग ही चुकतीच. मग काखेत फुगा येतो वगैरे ह्या गोष्टी होतात. फिटिंग लाईन व्यवस्थित आली तर ह्या गोष्टी होत नाहीत. पहा फिटिंग लाईन कशी आलेली आहे. ही आपली फिटिंग लाईन आहे. व्यवस्थित तुम्हाला परफेक्ट असं जर तुम्हाला शेविंग क्लास वगैरे किंवा फॅशन डिझाईन क्लास करायचा आहे तर आपल्या चॅनलवरती नक्की तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळतील. छोट्या छोट्या गोष्टीपासून कसा फिटिंग लाईन कशी आलेली पहा. ही आपली फिटिंग लाईन, कुठेही घोळ वगैरे कुठेही किंवा वाकडं तिकडे कुठेही दिसना फिटिंग लाईन व्यवस्थितच, आणि बसताना सुद्धा व्यवस्थितच ब्लाऊज बसणार अशा पद्धतीने.
तुम्हाला सर्व प्रकारचे डिझाईन्स, सर्व प्रकारचे टिप्स, ट्रिक्स, सर्व गोष्टी आपण बघूयात. त्यामुळे आपल्या चॅनेलला नक्की